हाय मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? तर आज मी माझी रेसिपीमध्ये मी आज आलू मटरची भाजी बनवणार आहे। तर त्याकरता मी मटार उकडायला ठेवलेले आहेत, इकडे बटाटे पण ठेवलेले आहेत। मी दोनच बटाटे उकडायला ठेवले कारण दोनच बटाट्याची भाजी करणार आहे। तर चला मग ह्या भाजीसाठी काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर हे आहे ओलं नारळ, ओल्या नारळाचे काप करून घेतलेले आहेत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, आणखीन कोथिंबीर घेतलेली आहे। तर मग हे आपण वाटून घ्यायचं आहे। तर मग आता चला मी वाटून घेते आणि हे वाटण झालेलं आहे। तर आता इकडं कांदा आणि टोमॅटो हे वाटून घेणार आहे। तर हे वाटून घेते कारण हे वाटून झालेलं आहे। आता इकडे मटार उकडलेले आहेत, ते थंड पण झालेले आहेत, मी काढून घेते आणि हे मटार काढून घेतलेले आहेत। बटाटे पण मी काढून घेते, बटाटे काढून घेतलेले आहेत। 2 बटाटे, मी 2च बटाटे घातलेले आहेत कारण जास्त बटाट्याची भाजी आमच्यात कोणी खात नाही, त्यामुळे मला आवडते पण घरच्यांना नाही आवडत, त्यामुळे मी थोडी केली। आणि हे बटाटे सोलून पण घेतले, कापून पण घेतलेले आहेत कट करून। तर हे वाटण आहे, कांद्याची आणि टोमॅटोची पेस्ट आहे, वाटाणा आहे, हे सगळं साहित्य तुम्हाला दाखवलेलं आहे। तर चला मग गॅसकडे जाऊया। गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल ओतलेलं आहे। तेल तापलं की जिरे मोहरी टाकलेली आहे, कढीपत्ता टाकला आहे, कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे। तर ते परतून घेते सगळी। तर हे परतून पण घेतले झालेले आपली। तर ह्यामध्ये हिंग टाकते, थोडासा हिंग टाकले की लगेच मग आपल्याला ते सगळे जे मसाले आहेत ते सगळे मसाले मी टाकून घेते। वाटलेलं आहे ते टाकून घेते मी। हे असं सगळं परतून घ्यायचं, एकजीव करायचा आणि हे लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं। ह्याला तेल सुटायला पाहिजे ह्याचं, तोपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे। तर आता ह्यावर झाकण ठेवते मी, झाकून थोडा वेळ 5 मिनिटासाठी मी हे शिजायला ठेवते। मग त्याचं तेल आपल्याला बाहेर सुटलेलं दिसलं की मग आपण मसाले घालायचे मध्ये। हे बघा, छान तेल सुटलेलं आहे, आपला मसाला सगळा भाजून रेडी झालेला आहे। तर मग चला, तर आपण आता ह्याच्यासाठी आणखीन थोडं 1-2 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया। तर हे इकडं आहे दही, दह्यामध्ये मी गरम मसाला घातलेला आहे, लाल तिखट घातलेलं आहे, धना पावडर घातलेली आहे, हळद घातलेली आहे, काळं तिखट घातलेलं आहे आणि हे लाल मिरची घातलेली आहे, थोडीशी लाल तिखट। आणि हे सगळं आपण पेस्ट करून घ्यायची आहे कारण एका हातामध्ये मोबाईल आहे, दुसऱ्या हाताने हलवता नाही आलं, त्यामुळं ते थोडंसं भांडं हललेलं आहे। तर मग झालेली आहे पेस्ट आपली, हे मसाल्यामध्ये आपण हे पेस्ट ओतून घेतलेली आहे। तर मग आता ह्याला परतून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला ह्याच्यातून मसाला सगळा शिजू द्यायचा आहे तेल निघेपर्यंत। तर हे झालेलं आहे आपलं, हे बघा तेल कसं सुटलेलं आहे, मस्त झालेली आहे, शिजलेला आहे मसाला। आता हे झाले, तर मग आपण आता ह्यामध्ये परतून थोडंसं वाटाणे तेल घालून घेऊया। मस्त वास तर खूप सुंदर येतो, श्वास। तर मग मस्त झालेलं आहे। वाटाणे घातले मी मध्ये, वाटाणे टाकून परतून घ्यायचे आणि परत नंतर आणि बटाटे घालायचे आहेत। तर मग हे बटाटे पण परतून घेते, थोडेसे मोठेच केले मी काप त्याचे, कारण बटाटा उकडून घेतलेला होता, कारण उकडून घेतलेला बटाटा लगेच शिजतो, गाळ होतो, त्यामुळं मग मी हे मोठेच ठेवलेले आहेत। तर झालं, मग आता आपल्याला इथं गरम पाणी केलेलं आहे, ते गरम पाणी आपण ह्यामध्ये थोडं टाकायचं आणि वाफवून घ्यायचं अजून थोडंसं, कारण ह्याला आता मीठ टाकायचं आहे, अजून मीठ टाकलेलं नाही, नंतर टाकते मी मीठ। तर हे बघा असं शिजून घेतलेलं आहे। तर मस्त तेल सुटलेलं आहे भाजीला, झालेली आहे भाजी सगळी व्यवस्थित। बघा, हे बघू शकता तुम्ही, खूप सुंदर झालेली आहे। तर वास तर आमच्या घरात सगळीकडे दरवळत आहे, खूप वास छान आलेला आहे भाजीचा। तर मग
पाणी घातले मी, हे गरम केलेलं पाणी आहे। हे परत सगळं एकजीव होईपर्यंत आपल्याला पळी फिरवून घ्यायची आहे आणि थोडंसं झाकण ठेवून 5 मिनिटासाठी झालेली आहे, शिजलेली आहे। तर आता मग आपल्याला ह्यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून घेते आणि थोडंसं ढवळून घेते। झाली भाजी, तर कारण मीठ मी शेवटीच टाकलेले आहे। झाली भाजी आपली। थोडंसं 5 मिनिटासाठी आपण त्याला परत झाकून ठेवूया। तर हे बघा काय छान झालेली आहे भाजी, मस्त झालेली आहे। तर शेअर करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा हे भाजी, वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर टाकली, गॅस बंद करून घेते आणि भाजी बाउलमध्ये काढून घेते आणि हे तुम्हाला नंतर सर्व करते। तर मग कशी झालेली आहे कमेंट्समध्ये मला जरूर सांगा। भाजी, आलू मटरची भाजी छान झालेली आहे। तर बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा हे छान झालेली आहे भाजी, मस्त झालेली आहे। कशावरही खाऊ शकता तुम्ही, ज्वारीची भाकरी, चपाती, बाजरीची भाकरी, भातासोबत पण खाऊ शकता। कारण मी थोडीशी रस्सा भाजी केलेली आहे आलू मटरची, त्यामुळे भाताबरोबर खाऊ शकता तुम्ही। तर चला मग, बाय बाय।